हे ज्ञानेश्वर माऊली आणि मांडे खाण्याची ज्यावेळेस इच्छा झाली त्यावेळेस यांना गावामध्ये कुठेही काही मिळू दिलं नाही आणि विशोबा खेचरांनी भरपूर त्रास दिला. मांडे खाण्याची इच्छा झाली पण त्याला बाजायला कुठं तवा नाही किंवा मडक्यामध्येही नाही, मिळू दिलं नाही. तदनंतर शेवटी माऊलींनी आपला योगाभ्यासाने योगबळाने आणि पाठीवर तप्त अशी जठराग्नी पेटवला आणि त्या पाठीवर मुक्ताबाईंनी मांडे वाजली. त्याचा घमघमाट ज्यावेळेस सर्वत्र पसरला त्यावेळेस विसोबा खेचर म्हणले, इकडं कशाचा बाबा घमघमाट येतोय? म्हणून एका घराच्या त्या झोपडीच्या सवान्यामधनं विसोबा खेचर डोकवीत होती आणि त्यांना सुद्धा मांडे खाण्याची इच्छा झाली की कसे मांडे आहेत ही, आणि निर्लज्जपणे त्यांनी मांडे मागितली. त्यावेळेस मुक्ताबाईंनी त्यांना खेचरा म्हणून संबोधलं. खेचर म्हणजे ना गाढव ना गोढा असं खेचर आहे, म्हणून खेचरा म्हणून संबोधल्यामुळं त्याला तिथून पुढं विसोबा खेचर असं नाव पडलं आणि तो प्रसंग असा आहे. आम्ही आज इथं सिद्धबेटामध्ये आलेलो आहोत आणि सहज आठवण झाली, दृश्य पाहिलं म्हणून बोललो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.